आता पाहूया काय आहे ठाकरे बंधूंची राजकीय रणनीती, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पालिका निवडणुकांसंदर्भात राज ठाकरेंसोबत चर्चा। बैठकीला संजय राऊत, अनिल परबही उपस्थित। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर ठाकरे कुटुंबांमध्ये बैठक। दसरा मेळाव्याच्या निमंत्रणासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेल्याची माहिती। दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का, याकडे लक्ष। उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर परवानगी। राज ठाकरे दसरा मेळाव्याला जाणार का, याकडे लक्ष। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का, याकडेही लक्ष। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार। उद्धव ठाकरेंची शुक्रवारी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर जिल्हा प्रमुखांसोबत बैठक। राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर साधणार संवाद, तर मनसेची उद्या सकाळी 11 वाजता बैठक। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। उद्धव ठाकरेंसोबत मनसेबाबतची चर्चा, मात्र हायकमांड सोबतच्या चर्चेनंतर पुढील निर्णय घेऊ, वडेट्टीवारांची माहिती। सत्ताधाऱ्यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याचा धसका घेतला। राजन विचार यांची टीका, तर ठाकरे बंधू काहीतरी होणार असल्याच्या चर्चा पसरवतात, मात्र होत काहीच नाही। त्यांनी पालिका निवडणूक लढवावी, मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर। कोणाचाही आक्षेप नाहीये, त्यांनी एकत्र यावं, एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक लढवावी। आता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी लढवली होती, त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आ गए तो कुछ तो भी होने वाला है, आणि नंतर लक्षात आलं कुछ भी नहीं होता है। अधिकृतरित्या आमच्या बैठका सुरू। ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र आल्यावर काय घडू शकतं हे संपूर्ण राज्य पाहिल, मनसेच्या अविनाश जाधवांचं विधान। ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे, आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं। सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे। तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत। राजकीयदृष्ट्या ठाकरे बंधू किती पुढे जातात हे येणारा काळ ठरवेल। दोघांनाही आमच्या शुभेच्छा, केसरकरांचं वक्तव्य। तर ठाकरे बंधूंमुळे महायुती सरकारला पालिका निवडणुकांची चिंता। राज उद्धव ठाकरे भेटीवर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। राजकीय दृष्ट्या हे किती पुढे सरकतात हे येणारा काळ ठरवेल, त्याच्यामुळे आज ह्याच्यावर काही स्टेटमेंट करणं योग्य होणार नाही। त्यांना जो काय निर्णय आहे त्यांनी घ्यावा। दोन्ही महनीय नेते आहेत, त्यांना आमच्या शुभेच्छा। समविचारी पक्षांसोबत जाण्याची आमची नेहमीच तयारी। प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करू, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। या क्षणी काही प्रस्ताव आलेला नाहीये। जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा अर्थातच बोलू, आणि समविचारी पक्षांबरोबर आमची नेहमीच जायची तयारी असते। त्यामुळे आम्ही चर्चा करणारे, लोकशाहीवर प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे लोक आहोत।